जय हिंद श्रीमान। श्रीमान, आपसे एक बात करनी थी। श्रीमान, मला मिशनवर यायची खूप इच्छा आहे श्रीमान। मग वशिला लावायला आलायस? नाही श्रीमान, मग आता कशाला आलायस? मी सिलेक्ट करा म्हणून नाही, मला यायची खूप इच्छा आहे हे सांगायला आलो श्रीमान। का कशाला यायचंय तुला? लहानपणापासून फक्त एकच स्वप्न बघितलंय, बॉर्डरवर जायचं आणि दुश्मनासंग भिडायचं। झोपेत कधी दुसरी स्वप्न पडलीच नाहीत। आणि मागच्या महिन्यात माझा दोस्त, खर तर भावापेक्षा खूप जवळचा होता, विक्रम राऊत, कुपवाडामध्ये शहीद झाला। त्याच्यासाठी जायचं। मग तर तुला मी अजिबात घेऊन जाऊच शकत नाही। श्रीमान, का? अरे कारण तू इथून विचार करतोयस आणि इथून विचार करताना गोळी पण इथेच लागते। डोक्याने विचार केलास ना तर 4 माणसं मारू शकशील। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपण असू किंवा दुश्मन, दोघेही एकमेकांना मारायला बसलोय। सो कोण वार करतय एवढंच नाही, तर कोण वार चुकवतय हेही तितकंच महत्वाचं आहे। म्हणून अत्यंत चलाखीने काम करावं लागतं। तुला यायचं असेल तर त्याआधी तुला प्रूव्ह करावं लागेल। श्रीमान, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी श्रीमान। पण मला काय बी करून या मिशनवर यायचं श्रीमान। गट CHM साहेब, या मिशनवर तर मीच येणार। मिशनला तर जायचंच आहे आपल्याला। आयुष्यातलं खरं तर पहिलं मिशन आहे, जायला मिळायलाच पाहिजे। हे मुद्दाम मला काय सांगत नाही, हे माहिती आहे मला। सांगितलं असतं कसलं मिशन आहे तर उगाच माझ्या जीवाला निसता घोर। आताच फोन करते डायरेक्ट आणि विचारते की काय आहे। पण जयश्री, देवा, आता त्यांनाच फोन करायला लाव। काय ग, झोप येईना का? नाही नाही, काय नाही। नाही, काय झालंय का? काय नाही। शितले, काय ग, आठवण येते का तुला? पण बरं आहे बाई तुझं, माझ्यासारखं नशीब नाही ते। तुला आठवण येते म्हणून झोप येईना, आणि मला कोणाची आठवण काढायची म्हणून झोप येईना। तेवढंच आहे का अजून काय आहे? तेवढंच आहे। नाही, मला तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय। काय झालंय? काय नाही, ते जरा झोप लागना झाली म्हणून। अगं सांग ना, मी नाही सांगणार कोणाला। आज सकाळी यांचा फोन आलता, तेव्हा माग कोण तर कसलं तर मिशन बद्दल बोलत होतं। मी यांना 2दा-3दा विचारलं, पण यांनी मला काहीच नाही सांगितलं। अगो बाई, मिशन? होय ना, म्हणून तर मला काळजी लागून राहिली। अरे अगं, मी सांगायचं विसरले की मी कालच टीव्हीवर बघितलं होतं, तिकडं आसामला काहीतरी घडामोडी चालल्यात। काय? कसल्या घडामोडी? आता ते टीव्हीवर काही नीट सांगतेत होय? तेच ना, हे असलं काय कळलं की काळजीचा भुंगा पार मेंदू पोखरून काढतोय। शितले, आता मला बी लय कसं तरी होतंय बघ। अगं आता तर गेल्यात ते तिकडं, अजून कुठं काय नीट माहिती बी नसेल।
आणि लगेच मिशन म्हणजे नाही नाही यांना कुठल्या मिशनला पाठवलं नसेल. असं काय असतं तर सांगितलं असतं की त्यांनी मला. वय बाई तसंच असावं. आणि आपल्या माणसाला काळजी नको लागायला म्हणून कधी कधी असं सांगत बी नाहीत ना. आता आपल्या विक्रमच घे की. विक्रमला तरी कुठं सांगितलं होतं मावशीला. ते अजिंक्य तुला सांगणार आहेत. नाही नाही हे असं नाही करणार. वय ते तुला सांगतात ना सगळं. मग असू देत झोप आता. असं उगाच लई काळजी करून काय होणार नाही. देवा आमच्या अजिंक्यांना सुखरूप ठेव रे बाबा. झोप शितले. देवा यांचं मिशन कंप्लीट करच. मला वाटलं बी नव्हतं की आल्या आल्या मला मिशनला जायला मिळेल, पण तशी संधी आली. वर पहाडात पॅरामिलिटरी आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक झाली आणि त्यांनी एका जवानाला कॅप्चर करून तिकडेच कुठंतरी ठेवलं. पॅरामिलिटरीवाल्यांना हँडल होईना म्हणून हे मिशन आमच्याकडे आलं. त्या उग्रवाद्यांना कमी लेखून चालणार नाही. एवढा जवान बंदी करून ठेवलाय म्हणजे एक लहान चूक सुद्धा आपल्या जीवावर बेतू शकते. पण यासाठीच तर आपण एवढं सगळं केलं होतं ना. नशीब म्हणूनच एवढ्या लवकर मला संधी मिळते. शीतलला सांगायचं होतं खरं तर, पण ती उगाच काळजी करत बसन. तिला सांगितलं नाही तीच बरं आहे. नाहीतर परत फोन करेपर्यंत तिला चैन पडणार नाही, तिला झोप लागणार नाही. ती लई विचार करत बसन. आता अशा गोष्टी होणार. माणसांच्या भल्यासाठीच काही गोष्टी तुला सांगता येणार नाही. आता याची शीतलनं सवय करून घ्यायला पाहिजे. आणि काही करून मला या मिशनला जायचंय. काल मला वाटलं की डायरेक्ट जाऊन विचारून आपण चूक तर नाही ना केली, पण सुभेदारांना कळलं बहुतेक मला मिशन करायची किती इच्छा आहे ते.